नमस्कार, मी मनीषा श्रीकांत काळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र हा विषय शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील 7वा धडा राष्ट्रीय उत्पन्न याचा अभ्यास करणार आहोत. खरं तर रोजच दैनंदिन व्यवहारामध्ये वर्तमानपत्र वाचत असताना, आर्थिक बातम्या ऐकत असताना, अर्थविषयक लेख वाचत असताना राष्ट्रीय उत्पन्न, त्यामधील वाढ या संदर्भामध्ये आपण अनेकदा वाचन करत असतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय? ते मोजलं कसं जातं? त्याच्या संकल्पना कुठल्या आहेत? आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या अडचणी येतात याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया. प्रकरण 7वे, राष्ट्रीय उत्पन्न. धडा 7वा, राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती, उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्त संस्था, विविध विभाग आणि कार्यालय इत्यादींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते. आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे आणि म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न देखील पैशात व्यक्त केले जाते. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीमध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. यानंतर आपण पाहणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 व्याख्या पाहणार आहोत आपण मुलांनो. राष्ट्रीय उत्पन्न समिती हिची पहिली व्याख्या आपण पाहणार आहोत. प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. या समितीची व्याख्या पुढील प्रमाणे. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणत्याही अर्थतज्ञांनी किंवा समितीने सांगितलेली व्याख्या ही दुहेरी अवतरण चिन्हातच आली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. आता ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या जर समजून घ्यायची असेल मुलांनो, तर तुम्हाला 2 वस्तू ज्या उत्पादन प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात किंवा ज्याला आपण म्हणूया की अंतिम वस्तू आणि मध्यस्थ वस्तू, यांच्याशिवाय आपण उत्पादनाची कल्पना नाही करू शकत. अंतिम वस्तू म्हणजे काय? तर ज्या वस्तू उपभोगासाठी वापरल्या जातात. आणि मध्यस्थ वस्तू म्हणजे काय? तर ज्या उत्पादन प्रक्रियेत आदान म्हणून वापरल्या जातात. या वस्तूंचा वापर करून उत्पादक अंतिम वस्तू तयार करतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे बरं का. जसे की 1 किलो साखरेची किंमत 50 रुपये आहे. 1 किलो साखरेची किंमत 50 रुपये आहे. एकदा आपण 50 रुपये दुकानदाराला दिले की आपण 1 किलो साखर खरेदी करतो. पहा त्या 50 रुपयामध्ये ऊसाच्या मूल्यापासून साखर तयार होण्यापर्यंतच्या प्रक्रियेत जे खर्च आलेले आहे, ज्या मध्यस्थ वस्तू साखर तयार करण्यासाठी वापरलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा समावेश 50 रुपयामध्ये असतो. आणि म्हणून अंतिम वस्तू म्हणून जेव्हा आपण साखरेला 50 रुपये देतो, तेव्हा पुन्हा आपल्याला मध्यस्थ वस्तूचं मोजमाप करण्याची गरज नसते. आणि म्हणून या व्याख्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेलं मापन.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच व्याख्येमध्ये आपण जर पाहिलं असेल तर एखाद्या विशिष्ट कालखंडात, याला सुद्धा खूप महत्त्व आहे, की त्या कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं जेव्हा मापन केलं जातं तेव्हा त्याचं दुहेरी मोजदाद होता कामा नये. ही झाली पहिली व्याख्या जी राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली आहे. दुसरी व्याख्या कोणाची आहे तर प्राध्यापक AC पिगू यांची व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि तुम्ही जर शेवटचं वाक्य नीट वाचलं तर त्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की पिगूची व्याख्या ही एकूण प्राप्ती दर्शविते. निव्वळ विदेशी उत्पन्न यामध्ये काय आहे तर यामध्ये नागरिकांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीपासून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते. या व्याख्येचा अजून एक अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचा जो भाग पैशाच्या मापदंडाने मोजता येतो अशा भागाचे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन करावे, मोजमाप करावे. राष्ट्रीय उत्पादनाच्या ज्या भागाचे पैशात मोजमाप करता येत नाही अशा भागाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ, आई मुलाकरता जी सेवा करते, आपली आई आपल्यासाठी जे काही करते त्या सेवेचे पैशात मोजमाप करता येणे शक्य नाही आणि म्हणून त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. व्याख्या लिहिताना समजून घेऊन लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे व्याख्या कधी पाठ करत बसण्याची गरज भासत नाही, तर ती समजून घेतली तर ती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहत असते. तिसरी व्याख्या आहे प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची. फिशर यांचा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. आता पहा ह्या व्याख्येचा अँगल जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो खूप वेगळा आहे. यामध्ये त्यांनी वार्षिक उपभोगाचा विचार केलेला आहे. आता प्राध्यापक फिशर काय म्हणतायत ते मी उदाहरण घेऊन तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकरता विशिष्ट वर्षात एक शर्ट तयार करून दिला गेल्यास त्या शर्टाचा त्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करता येईलच असे नाही. त्या शर्टापासून त्या व्यक्तीला विशिष्ट वर्षात मिळणाऱ्या सेवांचाच किंवा उपभोगाचाच त्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करता येईल असे फिशर यांचे मत आहे. लक्षात घ्या, खूप वेगळा दृष्टिकोन आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना संपूर्ण वर्षात वस्तूंच्या किंवा सेवांचा प्रत्यक्ष जेवढा उपभोग घेतला जातो की नाही, त्या सेवांच्या किंवा उपभोगाचा पैशाच्या स्वरूपातील किमतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचार केला जातो. तिन्ही व्याख्या आपल्याला नक्की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि त्या संदर्भामधली वैशिष्ट्ये कोणती आहेत ही पण आपल्याला जणू काही समजून येतात. एकदा व्याख्या तुम्हाला अचूक समजल्या तर पुढची वैशिष्ट्यांचा जो मुद्दा आहे तो लिहिणं खूप सोपं जातं विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो भाग आहे त्याकडे आता आपण वळणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे स्थूल आर्थिक संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न किंवा आपण असं म्हणूया एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते आणि म्हणून ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचं. दुसरा आकडा आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते.
दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध, अर्धवट तयार झालेल्या वस्तू, मध्यस्थ वस्तू, कच्च्या मालाच्या किमती इत्यादींचा विचार यामध्ये केला जात नाही. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. स्लाइडवर तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा, त्याच्यावर लिहिलंय फायनल गुड. फायनल गुड म्हणजे काय, तर अंतिम वस्तू. जशी मी तुम्हाला मगाशी सांगितली की अंतिम वस्तू ही उपभोगासाठी तयार असलेली किंवा ज्याचा आपण उपभोग घेतो, उपभोक्ता म्हणून ज्याचा आपण उपभोग घेतो ती वस्तू. तुम्हाला चित्रात दिसत असेल की एक शर्ट आहे, बरोबर की नाही, आणि तिथे काय लिहिलेलं आहे, वी डोंट यूज अ शर्ट टू मेक समथिंग एल्स. शर्टचा वापर पुन्हा दुसरी एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी आपण करत नाही, पण तो शर्ट करण्यासाठी जे सूत, जे कापड आपण वापरतो त्याला आपण काय म्हणणार, मध्यस्थ वस्तू म्हणणार. मध्यस्थ वस्तू, कच्चा माल, आदान याच्या साहाय्याने आपण ही काय तयार केलेली आहे, पक्की वस्तू म्हणजे शर्ट. लक्षात येतंय का? त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण फक्त शर्टाचं मूल्य विचारात घेऊ. जसे की शर्टाची किंमत 1000 रुपये आहे, बरोबर की नाही. 1000 रुपये दिले की आपण शर्ट दुकानदाराकडनं घेऊन घरी येतो, बरोबर. मग यामध्ये कापसाचं, सुताचं, कापडाचं, त्याच्यानंतर तो ज्यांनी शिवलेला आहे त्यांच्या श्रमाचा सगळ्याचा समावेश असतो. एकदा 1000 रुपये तुम्ही शर्टला दिले की त्यामध्ये मध्यस्थ वस्तूंचे मूल्य देखील आपण विचारात घेतलेले असते. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये उदाहरणं जितकी येतील ती उदाहरणांद्वारे तुम्हाला हे प्रकरण खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे. पुढच्या स्लाइडवर तुम्हाला काय उदाहरण दिसतंय पहा, की बेकरीमध्ये जेव्हा ब्रेड तयार केला जातो ते पहा. बेकरीमध्ये जेव्हा ब्रेड तयार केला जातो तेव्हा आपण पिठाचा वापर केला जातो, मैद्याचा वापर केला जातो, मिठाचा वापर केला जातो. यामध्ये पहा, ह्या सगळ्या कच्च्या मालापासून, यामधल्या वस्तूपासून अंतिमतः काय तयार होणारे, ब्रेड तयार होणारे. जर मी ब्रेडसाठी 50 रुपये देत असेल तर 50 रुपये हे त्या ब्रेडचे अंतिम मूल्य आहे, ज्यामध्ये मीठ, पीठ, ब्रेड तयार करण्याचा खर्च सगळं काही समाविष्ट आहे. सगळ्या वस्तूंचं मूल्य समाविष्ट आहे. पण जर पहा की हेच मीठ, हेच पीठ जर आपण घरी वापरत असू तर ती अंतिम वस्तू असते. इथे मी अजून एक उदाहरण देईल. कापूस, जे मगाशी आपण उदाहरण पाहिलं की शर्ट तयार करताना कापूस, कापसापासून सूत, सुतापासून कापड तयार केलं जातं. हे शर्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्या मध्यस्थ वस्तू आहेत. पण हाच कापूस जर आपण घरामध्ये एखाद्या औषधी उपयोगासाठी वापरला, हॉस्पिटलमध्ये जर औषधी उपयोगासाठी वापरला तर तिथे तो अंतिम वस्तू असतो. पण शर्ट तयार करण्याच्या कारखान्यामध्ये शर्ट या वस्तूचा आपण विचार केला तर कापूस ही मध्यस्थ वस्तू असतो. तर हे जे बारकावे आहेत अंतिम वस्तू आणि मध्यस्थ वस्तूच्या संदर्भातले, ते खूप महत्वाचे आहेत आणि ते तुम्ही लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. तिसरा आकडा आहे निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यामध्ये घसारा निधीचा समावेश केला जात नाही. आता पुन्हा घसारा संकल्पना, छोट्या छोट्या संकल्पना आहेत पहा, आणि त्या समजून घेतल्या तर पुढे खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. घसारा म्हणजे काय, तर भांडवली वस्तू किंवा ज्याला आपण म्हणूया यंत्रसामुग्री जी आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरत असतो पहा, त्याची जी होणारी झीज असते त्याला घसारा असं म्हणतात. आणि हा जो घसारा आहे, समजा भविष्य काळामध्ये त्या यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करायची असेल तर काही रक्कम आपल्याला आवश्यक असते, बरोबर की नाही. ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला रक्कम आवश्यक असते, त्यासाठी काही घसारा निधी बाजूला काढून ठेवावा लागतो. आणि म्हणून जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाची निव्वळ ही संकल्पना पाहतो ना मुलांनो, तेव्हा आपण त्या निव्वळ मूल्यामध्ये घसारा निधीचा समावेश करत नाही. हे पहिल्यांदा नीट लक्षात ठेवायचं आहे. यानंतर चौथा आकडा जो आहे विदेशी निव्वळ उत्पन्न.
राष्ट्रीय उत्पन्नामध्ये परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य, ज्याला काय म्हणूया आपण नेट एक्सपोर्ट असं म्हटलं जातं. आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी, ज्याला रिसीट आणि पेमेंट R-P यांच्यातला निव्वळ फरक म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या दोन्हीचा समावेश असतो. जसे की X-M. X म्हणजे काय? एक्सपोर्ट. M म्हणजे काय? इम्पोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. निर्यात म्हणजे काय? तर एका देशाने जगातील अन्य देशाला भांडवली वस्तू व उपभोग्य वस्तूंची विक्री करणे म्हणजे निर्यात. आता यामध्ये देशाला परकीय चलनाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते, ज्याचा उपयोग तो देश आवश्यक त्या वस्तू व सेवांची आयात करण्यासाठी करू शकतो. बरोबर की नाही? म्हणजे एक्सचा अर्थ लक्षात घ्या. नंतर आहे आयात, इम्पोर्ट. तो दाखवतात कशाने? M या सिम्बॉलनी दाखवतात. एका देशाने जगातल्या अन्य देशांकडून भांडवली वस्तू व उपभोग्य वस्तू खरेदी करणे म्हणजे आयात होय. पहा, आयात करणाऱ्या देशाला आयातीचे मूल्य परकीय चलनात द्यावे लागते. कायम लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे निव्वळ मूल्य असते, नेट एक्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, यामध्ये निर्यात वजा आयात, परकीय व्यवहारात मिळणारी निव्वळ मिळकत जी आहे ती जर धन स्वरूपात असेल, म्हणजे देशाची निर्यात जास्त आणि आयात कमी असेल, तर ती धन मिळकत आपल्याला मिळवावी लागते. ऋण मिळकत म्हणजे निर्यात कमी आणि आयात जास्त, किंवा शून्य, ज्याला आपण म्हणूया की शून्य मिळकत म्हणजे निर्यात बरोबर आयात, यांचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही. थोडक्यात काय आहे तर आपल्याला विदेशी निव्वळ उत्पन्न जे काही आहे त्याबरोबरच नेट एक्सपोर्ट म्हणजे X-M मधला फरक पण मिळवावा लागतो आणि R-P म्हणजे नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड NFIA हे पण मिळवावं लागतं. आता नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे काय? तर यामध्ये R म्हणजे रिसीट्स ज्याला आपण म्हणू, हे ज्या रिसीट्स असतात त्या म्हणजे काय तर एणी. परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च, किंवा आपण काय म्हणूया इथे परदेशातून मिळालेले उत्पन्न, एणी. P म्हणजे काय? पेमेंट. पेमेंट म्हणजे काय इथे? देणी. आता देणी कुठल्या अर्थाने? तर देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च, किंवा म्हणूया परदेशाला दिलेली देणी, किंवा असंही म्हणू शकतो आपण की परकीय नागरिकांनी आपल्या देशात गुंतवणूक केली असेल तर त्यांना मिळालेले उत्पन्न पण यात समाविष्ट असते. थोडक्यात R-P यामधला निव्वळ फरक देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मिळवावाच लागतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. यानंतर पुढचा जो आकडा आहे 5वा, ज्यामध्ये लिहिलेला आहे आर्थिक वर्ष. 5वा आकडा आहे आर्थिक वर्ष. जसं मागच्या व्याख्यानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्रीय उत्पन्न हे विशिष्ट कालखंडासाठी मोजले जाते, म्हणजे त्या कालावधीत मोजले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामधला जो कालावधी आहे, जेव्हा ते कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते की नाही, तेव्हा एक आर्थिक वर्ष निर्धारित असणं फार आवश्यक असतं. आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहे. फायनान्शियल इयर असं ज्याला म्हटलं जातं. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. 6वा आकडा, राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे, कारण आपण एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवित असतो, हो की नाही? आणि म्हणून ही एक फ्लो कॉन्सेप्ट आहे, प्रवाही संकल्पना आहे. आणि शेवटचा 7वा आकडा, पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशात व्यक्त केले जाते मुलांनो. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील
मूल्य असते किंवा ज्याला आपण विनिमय मूल्य म्हणतो, अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्यामुळे कधीही 4 गुणांना जर प्रश्न आला तर आपण ही 7 वैशिष्ट्ये व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे. समजा प्रश्न असेल राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये सांगा. सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ लिहायचा आणि मग ही 7 वैशिष्ट्ये आपण लिहायची आहे. जसं या संपूर्ण धड्याला एक लक्षात घ्या 12 गुणांचं वेटेज आहे मुळे ऑप्शन बर का. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न या धड्यावर पडण्याची शक्यता आहे कारण गुण 12 आहेत. त्यामुळे या धड्याचा सविस्तर अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. यानंतर आता आपण पुढे जात आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह किंवा चक्राकार प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातली मूलभूत संकल्पना आहे मुलांनो. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादनाचा प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती होत असते. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट, राष्ट्रीय उत्पन्नाचा हा जो चक्रीय प्रवाह आहे हा प्रवाह एका तत्वावर अवलंबून आहे मुलांनो. एकाचा खर्च ते दुसऱ्याचं उत्पन्न. A is expenditure is B is income. B is expenditure is C is income. अ चा खर्च हे ब चे उत्पन्न आहे, ब चा खर्च हे क चे उत्पन्न आहे. हा भाग तुम्ही इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्रीय प्रवाह आपल्याला पुस्तकामध्ये दिला आहे त्यामध्ये एक गृहीत आहे मुलांनो की इथे आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहणार आहोत. 2 क्षेत्र आहेत किंवा असं म्हणूया कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्र असे 2 विभागामध्ये द्विक्षेत्रीय प्रतिमान कसे कार्य करते किंवा कसा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह फिरतो हे आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. आता यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी ओळख पण करून दिलेली आपल्याला की किती क्षेत्रीय प्रतिमाने असतात. पहिलं प्रतिमान आहे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह जो आत्ता आपण पुढे अभ्यासणार आहोत. कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था Y बरोबर C+1 म्हणजे उत्पन्न बरोबर उपभोग. C म्हणजे कन्झम्पशन उपभोग अधिक I म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक. दुसरा आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. हा जेव्हा आपल्याला पाहायचा असतो तेव्हा 3 क्षेत्र खूप महत्वाची असतात. एक म्हणजे कुटुंब संस्था ज्यांचा उपभोग खर्च C अधिक व्यवसाय म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अधिक सरकारी क्षेत्र म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर शासनाचा खर्च C+I+G. तिसरा आहे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. यामध्ये नीट लक्ष द्यायचे. पहा 4 कोणती क्षेत्र आहेत. एक आहे कुटुंब संस्था म्हणजे कुटुंबांचा उपभोग खर्च अधिक व्यवसाय संस्था म्हणजे व्यवसाय संस्थांचा गुंतवणूक खर्च अधिक सरकारी क्षेत्र म्हणजे सरकारी खर्च अधिक परकीय क्षेत्र म्हणजे वस्तूंची आयात व निर्यात किंवा आपण म्हणूया निर्यात वजा आयात इथला फरक. लक्षात घ्या Y = C+I+G + X - M. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण कशा पद्धतीने हे चक्रीय प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाचे असू शकतात. आपल्याला समजण्याच्या दृष्टीने अतिशय सोपं असं प्रतिमान आपल्या समोर स्लाइडवर दिसत आहे. खूप सोपं. याच्यासाठी मी म्हणते की हे जर समजून घेऊन लक्षात ठेवलं तर तुम्ही आरामात याचं 4 गुणांचं उत्तर लिहू शकता. समजा प्रश्न असा आला की राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. काय करायचंय आपल्याला? तर पहिली गोष्ट ही आकृती डोळ्यासमोर ठेवायची. मग या आकृतीमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे याचा विचार करा. यामध्ये कुटुंब संस्था आणि व्यावसायिक क्षेत्र अशी 2 विभागात द्विक्षेत्र प्रतिमान विभागणी दाखवलेली आहे. आकृतीच्या वरच्या भागात उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि खालच्या भागात वस्तू व सेवांची बाजारपेठ स्पष्ट केली आहे. याला उत्पादन घटकांचा प्रवाह म्हणतात. हे आकृतीतील बाहेरील बाजूस दर्शविलेले आहे. पहिल्यांदा एक लक्षात घ्या बाह्य प्रवाह काय आहे याचा. द्विक्षेत्रीय प्रतिमान म्हणजे प्रथम कुटुंब संस्था डावीकडे तुम्हाला दिसतेय, उत्पादन संस्था उजवीकडे तुम्हाला दिसतेय. कुटुंब संस्थांकडे काय असते तर उत्पादन घटकांची मालकी कुटुंब संस्थेकडे असते. मग उत्पादन घटक कोणते तर मग भूमी, श्रम,
भांडवल व संयोजन. हे 4 उत्पादन घटक काय आहेत हे आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेलं आहे. बरोबर की नाही? तुम्ही बाणाची दिशा लक्षात घ्या. कुटुंब संस्थेकडून बाहेरील सर्कलमध्ये, बाहेरील वर्तुळात भूमी, श्रम, भांडवल, संयोजन याचा पुरवठा कोणाला होतो? उत्पादन संस्थेला होतो. लक्षात घ्या. या उत्पादन घटकांचा वापर करून उत्पादन संस्था काय तयार करते? वस्तू व सेवा तयार करते. पहा, उत्पादन संस्थेकडून पुन्हा तुम्ही जर खाली चक्राकार प्रवाहाकडे आलात तर अगदी बाहेरच्या बाजूला पिंक कलरच्या शेडमध्ये तुम्हाला दिसेल की वस्तू व सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थाकडून कुठे चाललाय? कुटुंब संस्थेकडे. हे नीट लक्षात घ्या की उत्पादन संस्था वस्तू व सेवांचे उत्पादन करतात आणि त्याचा पुरवठा कुटुंब संस्थेला करतात. बरं, कुटुंब संस्था या वस्तू व सेवा खरेदी करणार कशा? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उत्पादन घटक कुटुंब संस्थेने उत्पादन संस्थेला दिले आहेत त्या बदल्यात कुटुंबाला भूमी दिली असेल तर खंड मिळेल, श्रम दिलं असेल तर वेतन मिळेल, भांडवल दिलं असेल तर व्याज मिळेल आणि संयोजन केलं असेल तर नफा मिळेल. हा जो काही पैसा रूपी मोबदला आहे तो उत्पादन संस्थांकडून कुटुंब संस्थेकडे जातो. तुम्ही जर आतला प्रवाह पाहिला तर तो पैसा रूपी प्रवाह आहे. पहा, कुटुंब संस्था या मिळालेल्या उत्पन्नातून काय करणार आहे? तर कुटुंब संस्था आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवांवर खर्च करणार आहे. बरोबर की नाही? थोडक्यात कुटुंब संस्थेने या वस्तू व सेवांवर उपभोग खर्च केला की तो पैसा कुणाला मिळणार आहे? उत्पादन संस्थेला मिळणार आहे. पहा, चक्र कसं फिरलेलं आहे. बाहेरचा प्रवाह हा वास्तव प्रवाह आहे, आतील प्रवाह हा पैसा रूप प्रवाह आहे. कुटुंब संस्थेकडे असणाऱ्या घटकांचा वापर करून उत्पादन संस्था वस्तू व सेवा तयार करते. त्या बदल्यात उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला खंड, वेतन, व्याज, नफा हे मोबदले देते. या मोबदल्याचा वापर ही कुटुंब संस्था वस्तू आणि सेवा ज्या कोणी निर्माण केल्यात? उत्पादन संस्थेने निर्माण केल्यात त्या खरेदी करण्यासाठी खर्च करते. कारण मानवाच्या गरजा ह्या अमर्याद असतात. पहा, आणि ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंब संस्था अशा पद्धतीने वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत असते. अशा प्रकारे पैशातील उत्पन्न प्रवाह उद्योग संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे प्रवाहित होतो, तर उलट दिशेने कुटुंब संस्थेकडून हा प्रवाह उद्योग संस्थेकडे जातो. थोडक्यात काय तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकांचे उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होते, कारण व्यक्तीच्या गरजा कधीच संपत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचा सराव, बाणांची दिशा, वास्तव प्रवाह, पैशातील प्रवाह ह्या सगळ्याचा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अभ्यास करून सराव करून उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राचा धडा 7वा राष्ट्रीय उत्पन्न याची सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या तासामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न, त्याची व्याख्या, अर्थ हे तर आपण पाहिलंच. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह जो 2 क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीने फिरतो याचा सविस्तर अभ्यास आज इथे केलेला आहे. धन्यवाद.